आहे. जसं की तुम्हाला माहिती मी तबला वाजवतो आणि आपल्या एक यूट्यूबवरती चॅनल पण आहे FM फन विथ म्युझिक. तर त्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब तर करतच आहात, फक्त बेल आयकॉन ऑन करा म्हणजे जे पण आमचे व्हिडिओ येतील ते सगळे तुम्हाला पहिलेच दिसतील. तर मी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुमच्यासोबत. आमच्या सोसायटीत गणपती बाप्पा बसले होते आणि मी त्याच्यात तबला वाजवला होता आणि मला एक सर्टिफिकेट मिळालं आहे. आता मी वाटच बघतोय कधी माझे पप्पा येतात आणि मी तर त्यांना हे सर्टिफिकेट दाखवेल. याच्यापेक्षा आणखी सुंदर काय असावं. मी बाहेर नाही येतो आणि मला घरात येताना तबल्याचा आवाज ऐकू येतो. बघू तरी गुरुदेव साहेब काय करतायत आज. हॅलो हॅलो, आलास का तू घरी? येस, काय करतोय? आज मी तुझ्यासाठी मी माझं एक बक्षीस घेतलंय. वा, हे मी तबल्यामध्ये वाजवलेलं. तबला वाजवला म्हणून मिळालं, क्या बात आहे. हे ना बेटा सगळं एक फाईलमध्ये सगळं आहे ना सेव्ह करून ठेवायचं, कारण या कागदाला खूप महत्त्व असतं आहे ना. वा, मस्त, छान, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बसा. काय चाललंय, काय वाजवतोयस? मी एक तुकडा वाजवत होतो. कोणता रे? वाजव जरा. क्या बात है, मस्त. मी एक तुकडा वाजवलाय, हम्म. तो मी स्वतःनी कंपोज केलाय. ऐकायचं हो हो हो. वा. थोडं वरच्याला जमेल त्याकडे दाडदा धिन्ना आकडे तक हा. वा, पण आता यार नेमकं तुकडा म्हणतात का काय म्हणतात ते तर मला तर सांगता येणार नाही. पण तू जे काय केलंस ते सुंदर आहे, अप्रतिम आहे. एकदा पुन्हा त्याकडे दाडदा धिन्ना आकडे तक. काय ग? नाही, वाजून दाखवलंच तरी चालेल. वा, छान, मस्त. पप्पा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. बोल ना. जसं की गणेश चतुर्थी चालली आहे, गणेश फेस्टिवल चाललाय. हा, गणेश फेस्टिवल. हा, तर मला तबल्यावरती आरती वाजवायचं खूप मन झालेलं. वा, मस्त. शिकवा ना मला. हो, ताल दादरामध्ये ती आरती सेट आहे. ओके. हा, ताल दादराच्या आधी मी तुला बोल सांगतो. धा धी ना, धा तीन ना. शाबास. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये थोडासा डग्याचा आणखीन तुला जितका छान वापर करता येईल तेवढा कर. ओके. धा धिन धिन ना, ते धा तीन ना, धा धिन ना. गुड, छान, मस्त, जमलं की लगेच तुला. वा, आता आपण आज संध्याकाळी गणपतीची आरती आहे त्याच्यामध्ये परफॉर्म करूयात. चालेल. ओके. हॅलो. वाह, क्या बात है. रियाज चालू आहे. हो, आरतीवरती वाजवणार आहे मी आज. वाजून दाखवता एकदम मला. हो. चलो, 1 2 3 गो. जय देव जय मंगल मूर्ती हो, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. कसं वाटतंय? छान. पण हे तर आरतीवर वाजवणं झालं. हो. लोटांगणवर काय वाजवशील? हा, घालीन लोटांगण वंदिन चरणला काय वाजवणार? कुठला ताल वाजवणार आहे? ताल केरवा. केरवा. हो. बर, कसा वाजवणार? एकदा वाजून दाखव. वा, मस्त, छान.
तर तुला कळलंय हो. केरवा. आता याच्यामध्ये मी तुला एक लग्गी शिकवतो केरव्यामधली. वाजव. धातींना केना नाधिन्ना ना. धातींना केना नाधिन्ना ना. हा आता थोडासा दग्गा आणखीन थोडासा. धातींना केना नागधिन्ना ना. धातींना. हा हा आता जिथं तू के वाजवतोस ना तिथं टिचकी वाजव. धातींना किटनाग धिन्ना ना. हा हा टिचकी अजून थोडीशी चाटीच्या बाजूला दे. हा ठीक आहे. ओके करशील प्रॅक्टिस याची. हो. ये कोण आहे. हॅलो. हॅलो अरे बाई काय प्रकार. अरे काय प्रकार म्हणजे तो आता तबल्यामध्ये दादरा वाजवायला शिकलाय आरती बरोबर वाजवण्यासाठी. तुम्ही हा हा आणि मग मृदो वाजवेल. चला रेडी 1 2 3 गो. थँक्यू. कसं वाटलं आहे ना. बर बर ठीक आहे. बाय बाय. ना आजचा ब्लॉग मुद्दामूनच मराठीत. बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या की सर एक मराठीमध्ये पण ब्लॉग बनवा. तर मी बनवलाय. आणि अर्थात मराठी माझी मातृभाषा आहे तर मराठीत तर मी बनवणारच, निश्चितच बनवणार. आजच्या या व्हिडिओमधून शिकण्यासारखं एकच आहे. असं म्हणतात की लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. त्यांचा तो निखळ आनंद, त्यांची ती अमेझिंग एनर्जी बघा ना. म्हणजे किती पटकन आली, नॉक केलं, परफॉर्मन्स पण झाला, आरती पण झाली, उर्दूची पण प्रॅक्टिस झाली. अनेक गोष्टी मुलांकडून शिकण्यासारख्या असतात. मला असं वाटतं प्रत्येक क्षण हा शिकण्यासाठीच असतो. आणि एस्पेशली मी लहान मुलांबरोबर असतो त्यामुळे मी तर खूप शिकतो बाबा. आणि मी खूप मज्जा करतो. पाहत राहा नवीन नवीन स्टोरीज मी अजून काय घेऊन येतो तुमच्यासाठी.